की श्रावणातल्या पावसानंतर सातारच्या कास पठारावरील रंगीबेरंगी फुलांच्या सौंदर्यात भर पडलेली आहे। सप्टेंबरचा तिसरा आठवडा सुरू आहे। आता खऱ्या अर्थाने या फुलांना बहर आलाय। सध्या पठारावर फुलांची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे। अधूनमधून येणारा पाऊस, दाट धुक्याची चादर आणि थंडगार वाहणारे वारे या वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रासह देश विदेशातील पर्यटकांची पावलं कास पठाराकडे वळू लागली आहेत। मस्त वाटते, खूप छान वाटते, फ्रेश वाटते। इतकं असं निसर्गमय वातावरण खूप छान वाटते, फ्रेश वाटते। सगळी फुलं आलेली आहेत यावर्षी, त्यामुळे नक्की या सर्वांनी भेट द्या। याबद्दल खूप ऐकलेलं होतं आम्ही आणि खूप बरं वाटतंय आम्हाला इथे येऊन। तुम्ही सगळ्यांनी नक्की या। पर्यटकांना आव्हान आहे की ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत हा पर्यटनाचा बहर चालणार आहे। शनिवार रविवारी शक्यतो पर्यटकांनी गर्दी करू नये आणि पर्यटकांनी मनमुराद आनंद घ्यावा। आता मोठा बहर इथून होणार आहे, कारण आता पाऊस पूर्णपणे म्हणजे उघडझाप चालू आहे आणि जेवढा पाऊस उघडतो तेवढ्या मोठ्या प्रमाणात फुलं येत आहेत। तर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात याचा निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यावा। शनिवार रविवारी पर्यटकांनी शक्यतो ऑनलाईन तिकीट काढूनच यावे, कारण खूप गर्दी होते आणि पर्यटकांना मनमुराद आनंद घेता येत नाही। तर पर्यटकांना सर्व विनंती आहे की आपण ऑनलाईन तिकीट काढावं आणि त्यानंतरच यावं। ऑनलाईन तिकीटचं वेबसाईटवर दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।